प्रधानजी जी महाराज आमची तलवार कुठे आहे? चला महाराज लिंबू कापायला. तलवारीने लिंबू कापताय? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? माझं डोकं उडवत आहे की काय? तुम्हाला कोणत्या गाढवाने प्रदान केलंय? तुम्हाला कोणत्या गाढवाने प्रदान केलंय? आपणच महाराज. म्हणजे मीच गाढव? होय महाराज. का म्हणाला? सॉरी महाराज. ओके ओके मेन्शन नॉट. माझा घोडाही कुठे दिसत नाही. घोडा? होय घोडा. होय घोडा. अरे राजाला तलवार आणि घोड्याशिवाय शोभा आहे का? ते शोभाने कोण म्हणायची? अरे तू प्रधान आहेस की गाढव? गाढव महाराज. का म्हणाला? सॉरी महाराज. ओके ओके मेन्शन नॉट. तर मी काय म्हणत होतो? शोभा काहीतरी म्हणत होता. माझी तलवार आणि घोडा कुठे आहे? मला शिकारला जायचं आहे. असं होय. आत्ता जाणार पण शिकार करायला बंदी आहे महाराज. कोणी घातली बंदी? जनतेने महाराज. अरे राजा मी आहे का जनता? तुम्ही महाराज. मग हुकूम कोणाचा सांगणार? जनतेचा महाराज. ही लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या कल्याणाकरिता केलेली घाई म्हणजे लोकशाही. बाप रे एवढी मोठी असते लोकल घाई. लोकल घाई नाही महाराज, लोकशाही. माझं पण चुकायला लागलं तुमच्यामुळे. पण शिकारीला बंदी का? पर्यावरण रक्षणासाठी महाराज. पर्यावरण म्हणजे तुम्हाला माहित आहे? नाही. बापरे कठीण आहे. पर्यावरणाचा अर्थ तुम्हाला माहित नाही? नाही बाबा नाही माहित. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्हाला पर्यावरण म्हणजे माहित नाही. आता सांगतोच की घालूला. हो तेच तर सांगतोय. मला सुद्धा माहित नाही. अरे तुला कोणत्या मूर्खाने? जाऊ द्या. सॉरी. ओके टेन्शन नॉट. आत्ताच्या लग्नाला तोंड द्या. जो कोणी या शब्दाचा अर्थ सांगेल त्याला आम्ही 100 मोहरा देऊ. कसला अर्थ महाराज? आता तुम्ही म्हणत होता त्या वर्णाचा. वरण नाही महाराज. पर्यावरण. हा तेच ते तोंड द्या. कोण आहे रे तिकडे? मी आहे रे इकडं. बघा प्रधानजी कसली उद्धड माणसं ठेवली आता खाली. राणी सरकारचा मावस भाऊ आहे महाराज. ठीक आहे बोलवा त्याला. कोण आहे रे तिकडे? तू बहिरा आहे सांग. बघा महाराज. प्रधानजी आपल्या राजाला अशी चिंधड्या छातीच्या छुपायची गरज आहे. चिंधड्या छातीचं म्हणायचं आहे का? हा तेच ते. छुपाई दौंडी जायचे गरजेचं आहे का? माझं सुनू साधा गुळ लावायचं काम आहे. दौंडी जायचे बोला. जो कोणी पर्यावरण या शब्दाचा अर्थ सांगेल त्याला महाराज 100 मोहरा देणार आहेत. अरे हो किती जनता. कोणता सबूत? पर्यावरण. हा इतकं सोपं तुम्हाला माहित नाही. पर्यावरण म्हणजे तुला माहित आहे? हो एवढं पोरगं मी सांगल. मग जा घेऊन या त्या पोराला. त्याला आम्हीच सांगतो ना. बघा प्रधानजी आपल्या राणीचा माऊस भाऊ किती हुशार आहे. राणीचा माऊस नाही महाराज. राणीचा मावस भाऊ. माझं पण चुकायला लागले. शिपाई सांग लवकर पर्यावरणाचा अर्थ. तुम्हाला निसर्ग माहित आहे का? स्वर्ग? हा स्वर्ग. ते वर कुठेतरी असते बघा. बर त्याचं काय? त्या स्वर्गामध्ये पर्या असतात बघा. पर्या? हा पर्या. त्याचे पंख असतात. त्या पर्या जरा स्वयंपाकात वरण करतात त्याला पर्यावरण म्हणतात. मूर्खा स्वर्गात अमृताचं मुबलक साठा असताना पर्यावरण कशाला ढवळत बसतील? अगदी बरोबर बोललात महाराज. जर समजा त्यांनी एखाद्या दिवशी अमृताला कंटाळून जर वरण केलं तर भात कुठे राहतील? जा संपूर्ण नगरात जाऊन दिले.
अहमद सावकार आहे महाराज. त्यांना दरबारात हजर करा. कॉमन मॅन वर्सेस प्रदूषण हाजीर हो. कॉमन मॅन वर्सेस प्रदूषण हाजीर हो. नाव काय तुझं? कॉमन मॅन. बोल, तुझी काय तक्रार आहे? महाराज, हा भस्मासूर सर्व जगाला भस्म करायला निघाला आहे. याला वेळीच नष्ट करा. काय रे, नाव काय तुझं? प्रदूषण महाराज. फक्त प्रदूषण म्हण. महाराज मी आहे. ते सांगताय ते खरं आहे का? ते सांगताय ते खरं आहे का? अहो या वेड्याच्या नदी काय लागता? हो, माझ्यामुळे तुमचे कारखाने माझ्यामुळे तुमचे कारखाने वाहने अस्तित्वात येत आहेत. अनेकांना रोजगार मिळत आहे. महाराज, याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. याच्यामुळे विकास होत नाही. विकासातून हा निर्माण होत आहे आणि रोग्यापेक्षा औषध जहाज अवस्था झाली आहे. कशी? अहो, याच्या या धुराड्यामुळे, कारखान्यातील सांडपाण्यामुळे, विकासाच्या नावाने होणाऱ्या जंगल तोडीमुळे पृथ्वीवरील मानवासह सर्व सजीवांना धोका निर्माण झाला आहे. अरे पण हे सर्व थांबून राज्याचा विकास थांबवायचा का? नाही महाराज, यासाठी अनेक पर्याय आहेत. इंधनापेक्षा सौर ऊर्जेचा वापर, जंगल तोडीपेक्षा वृक्षारोपण, विघटन न होणाऱ्या साहित्याच्या वापरावर बंदी, कर्कश ध्वनी निर्माण करणाऱ्यावर कारवाई करणे, असे अनेक उपाय आहेत. यामुळे विकासाला कोणताही अडथळा येत नाही. महाराज, हे नाही केलं तर थोड्या दिवसात तुमच्या आमच्यासह पृथ्वीवरील सर्व सजीवांचा नाश होईल. म्हणजे आम्ही पण मरणार का? होय महाराज, सर्वांनाच गिळंकृत करणार आहे. काय रे दुःशासना? दुःशासन नाही महाराज, प्रदूषण. प्रदूषण. हा तेच ते. हा वामन म्हणताय ते खरं आहे का? वामन नाही महाराज, कमन. अहो तुम्ही जरा का बसा. उगीच मध्ये 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 मध्ये. सॉरी. ओके टेन्शन नॉट. अहो, एवढा विकास साधायचा तर थोडं प्रदूषण होणारच ना. हा उगाच भाव करतोय. नाही महाराज, गेल्या काही वर्षापासून यानं इतकं अतिक्रमण केलं आहे की पृथ्वीवरील पर्यावरणाचे संतुलन बिघडू लागले आहे. काय म्हणाला? पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे निसर्गाने पृथ्वीवरील सजीवांसाठी जे पोषक वातावरण निर्माण केले आहे त्याला पर्यावरण म्हणतात. आपण त्या वातावरणावर जर अडथळा निर्माण केला तर त्याचे संतुलन बिघडते आणि संतुलन बिघडले की दुष्काळ, अतिवृष्टी, सुनामी, वादळ, रोगराई अशी अनेकांची निर्माण होत आहेत. यामुळे प्राणी मात्रांचा नाश होऊ शकतो. सापडला प्रधानजी, सापडला. कोण? उंदीर महाराज. उंदीर? तुम्ही नाही महाराज, उंदीर. अरे बोक्या आहे, त्या उंदराचा काय संबंध? अहो, कालपासून त्याने राजवाड्यात त्या बिट्याला हैदूस मांडलंय. आज सकाळी तर चक्कना सुरुवातीतून बाहेर पडला. अरे उंदीर नाही, पर्यावरण या शब्दाचा अर्थ सापडला. या वामनम्यांना आमच्या खजिन्यातून 100 मोहरा द्या. महाराज, हा बक्षीस नको, पण या राक्षसाला आधी नष्ट करा. अरे दुःशासना, तुला फाशीच देतो. दुःशासन नाही महाराज, प्रदूषण. प्रदूषण. आता याला फासा देतो. बोल विभीषण, तुझी शेवटची इच्छा काय आहे? विभीषण नाही महाराज, प्रदूषण. प्रदूषण. हा तेच ते. हा 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 हा. मूर्ख राजा, तुम्हाला मारू शकत नाहीस. मी म्हणजे कोण तुला नीट कळलेलंच नाही. मला प्रदूषण म्हणतात. प्रदूषण. प्रदूषण. हा 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 हा. आमच्याशी उत्तम भाषा. प्रधानजी आता मुंडकं उडवा. हा 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 हा. महाराज, त्याला काहीच होत नाही. महाराज, याला काहीच होत नाही. महाराज, हा दृश्य स्वरूपातील अदृश्य सैतान आहे. हा असा मरणार नाही. नाही? बाप रे, मग काय करायचं? प्रधानजी, आपल्या सर्व सैन्य जमा करा. नाही महाराज, मोठ्या सैन्याचं आणि शस्त्रास्त्राचं काम नाही. याचे मरण कशात आहे ते मी सांगतो. सांग लवकर. ऐका, आजपासून प्रत्येक माणसाने किमान 1 तरी झाड लावावे. वन्य प्राण्यांचे संवर्धन करावे.
लोकसंख्येवर नियंत्रण असावं, धूर आणि ध्वनी प्रदूषण रोखावं, कचऱ्याचं खत करावं, प्लॅस्टिकचा वापर बंद करावा. महाराज, या सर्व गोष्टी केल्यावर आपोआप याचा एक एक अवयव तुटून पडेल. प्रधानजी, ही सर्व कलमे लिहून घ्या आणि लगेच अंमलबजावणी करा. जी महाराज. आता माझं काय प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा. प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा. 5वी